हाय हॅलो नमस्कार, मी निशा तुमचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचं डेली रुटीन काय आहे हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर मेथीची भाजी बनवायची होती दुपारच्या जेवणासाठी, म्हणून मेथीची भाजी व्यवस्थित स्वच्छ करून घेतली आणि त्यासोबत लसूण पण निवडून ठेवला बऱ्यापैकी। मेथीच्या भाजीमध्ये मी जाड मीठ टाकलं आहे आणि अर्धी भाजी मी काल रात्री निवडलेली होती ती पण यामध्ये मिक्स केली आणि हिला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं। पालेभाज्या ह्या मी थोडंसं खडे मीठ वगैरे टाकून स्वच्छ करत असते, म्हणजे ते टाकूनच भिजत ठेवते। त्यानंतर आता इथे मला इडलीचं भिजत टाकायचं होतं, तर मी या एका वाटीमध्ये इडलीचे जे तांदूळ असतात ते घेतले होते। त्यानंतर 2 वाटी हे नाचणी म्हणजेच रागी जी आहे ती 2 वाटी यामध्ये मी मिक्स केलेली आहे। इडली बनवायची आहे तर नाचणीची इडली बनवायची आहे, त्यामुळे मी 2 वाटी ही रागी मिक्स केली। त्यानंतर 1 वाटी उडीद डाळ यामध्ये घेतलेली आहे आणि जवळजवळ 1 चमचा भरून असे मेथीचे दाणे घेतले। 1 मूठ भरून यामध्ये मी पोहे टाकलेले आहे आणि हे सगळं मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं, कारण की जी आपली रागी आहे म्हणजे नाचणी तिला खूप म्हणजे असे बारीक वगैरे खडे किंवा धूळ खूप असते, त्यामुळे तिला स्वच्छ करून घेतलं। 3-4 पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर त्यातलं सगळं खराब पाणी काढलं आणि ॲक्वागार्डचं पाणी टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून भिजत ठेवलं आहे। त्यानंतर आता मेथीची भाजी ही रस्सा भाजी करायची आहे, म्हणून मी थोड्याशा हिरव्या मिरच्या आणि लसूण हे तव्यावरती जरा भाजून घेतलं आहे आणि तसेच अर्धी वाटी शेंगदाणे यामध्ये मी घालणार आहे। तर हिरवी मिरची आणि लसूण नीट भाजल्यानंतर त्याला काढून घेतलं आहे आणि शेंगदाणे मी भाजायला टाकले। त्यानंतर भाजीला चांगली चव पण येते आणि भाजी डायजेस्ट पण व्यवस्थित होते, म्हणून मी यामध्ये थोडेसे जिरे घातलेले आहे। जिरे हे वाटण्यासाठीच घातलेले आहे। तर शेंगदाणे थोडेसे गरम होते त्यामुळे मी तिकडे ठेवला तो तवा आणि इकडे थोडंसं कढई गरम झाल्यानंतर थोडंसं तेल वगैरे टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 कांदा मी बारीक चिरून घेणार आहे। शेंगदाणे थंड झाले त्याला मी सालासोबतच घेतलेला आहे मिक्सरमध्ये वाटायला, त्याची साल वगैरे काही काढलेली नाही आहे। त्यानंतर तेल गरम झालं त्यामध्ये मी कांदा टाकून घेतला आहे। कांदा व्यवस्थित गुलाबी रंगापर्यंत परतला, त्यानंतर तेलामध्येच थोडीशी हळद टाकली आणि गॅसची फ्लेम ही जरा हाय केली आणि मेथीची भाजी ही धुवून यामध्ये मी टाकली। मेथीची भाजी टाकून झाल्यानंतर त्यावर थोडंसं मी मीठ पण घातलेलं आहे, कारण मिठाने लगेच पाणी सुटतं आणि जेवढं आपण पटकन मीठ वगैरे टाकून घेतल्यानंतर ही भाजी या तेलामध्येच मी व्यवस्थित परतून घेते। जास्त पण हलवायची नाही, नाहीतर भाजी अशी कडू कडू लागते, तर थोडंसं हलक्या हाताने त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं। त्यानंतर शेंगदाणे, हिरवी मिरची आणि जिरे, मीठ असं थोडंसं त्यामध्ये पण थोडं मीठ टाकून मी त्याला जाडसरच वाटलं। पाणी वगैरे यामध्ये मी घातलं नाही, असं जाडसरच वाटून घेतलेलं आहे, कारण की ही भाजी अशीच खूप छान लागते खायला। त्यानंतर थोडंसं मी जेवढं आपल्याला रस्सा पाहिजे आहे तेवढंसं मी पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे, कारण ही भाजी मी बाजरीच्या भाकरीसोबत करणार आहे, त्यामुळे रस्सा भाजी आवडते अशी भाकरीसोबत चुरून वगैरे खायला। तर आता इकडे भाजी होत आहे, तिला मी आता दुसऱ्या गॅसवरती ठेवून देते आणि इकडे भाकरी टाकण्यासाठी सुरुवात करते। तर इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, ते व्यवस्थित मळून घेते। पीठ असं जास्त घट्ट नाही मळायचं, नाही तर भाकर थापता येत नाही, ती तिथेच जागीच कडक कडक होऊन जाते। थोडंसं सैलसर मध्यम असं ठेवायचं पीठ आणि व्यवस्थित चांगलं मळून झाल्याच्या नंतर दोन्ही हाताने मी छानपैकी भाकरी करून घेते। जेवढी मोठी छोटी तुम्हाला जशी वाटेल तशी तुम्ही करू शकता। पातळ अशी भाकर करून थापून घ्यायची आणि त्यानंतर तवा गरम झालेला होता, तर भाकर त्यामध्ये मी टाकली आणि लगेच पाणी लावलं। त्याप्रमाणे अशा 2-3 भाकरी मी करून घेते। आता इकडे भाकरीवरचं पाणी थोडं थोडं सुकायला लागलं की लगेच भाकर टर्न करून घ्यायची आणि अशी एकदम 2 ते 3 मिनटामध्ये भाकर छानपैकी खरपूस तव्यावरती शेकून होते, व्यवस्थित छानपैकी फुगली पण होती ती। आणि भाकर झाल्यानंतर मी आता प्लेट करून घेत आहे। भाजी पण चांगली झालेली होती, कारण की जास्त शिजवायची पण नाही, अशी थोडीशी नॉर्मलच ठेवायची, म्हणजे ती खायलाही चांगली लागते। आता इथे मला दळून आणायचं आहे, त्यासाठी मी हे काढून ठेवलं होतं आणि जेवण झाल्यानंतर दही घेतलं मी खायला। दही हे मी घरीच बनवलेलं होतं दुधापासून, एकदम छान झालेलं आहे दही। त्या दही साखर हे जेवणानंतर मला आवडतं खायला, म्हणून मी दही साखरची बाउल करून घेतला। जेवण वगैरे झालं आणि दही साखर वगैरे खाऊन झालं, त्यानंतर आम्ही निघालो होतो थोडीशी शॉपिंग करायला। तर यांचा बड्डे आहे, तर म्हटलं थोडेसे कपडे घ्यावे
म्हणून आम्ही निघालो होतो. तर मूळचंदमध्ये गेल्यानंतर तिथे एकदम छानपैकी टॉप वगैरे होते. तर मी काही जास्त घेतले नाही, कारण मागेच एकदा घेतलेले होते हे, पण असे छान छान टॉप आणि छान छान डिझाईन्स कलर वगैरे होते. तर लिफ्ट इथली बंद होती म्हणून स्टेअर्सनीच गेले. तर हा घागरा मला फार आवडला होता, सुंदर होता एकदम. त्यानंतर आम्ही वर गेलो जिथे जेंट्स सेक्शन आहे, तिथे सगळे पॅन्ट वगैरे आहे. तर ह्यांनी 2-3 पॅन्ट वगैरे ट्राय केल्या, मग आवडल्या त्या घेतल्या. मला पण एक पॅन्ट घ्यायची होती, ती मी पण घेतली आणि त्यानंतर आम्ही त्या आलो. तर ह्यांनी अशा 2 पॅन्ट घेतल्या ज्यांना म्हणजे हे ऑफिसला त्यांना यूज करायचे आहे म्हणून तशा घेतल्या, आणि बड्डे आहे तर मग दोन्ही काम होईल. मी पण व्हाईट कलरची पॅन्ट घेतली. त्यानंतर तर संध्याकाळी काय करावं म्हणून खिचडीचीच तयारी केली. तर 1 वाटी मी इथे तांदूळ घेतला आणि जवळजवळ 3-4 स्पून अख्खा मसूर घेतला, ते भिजत ठेवले धुवून. त्यानंतर मी कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये तेल गरम झाल्यानंतर थोडेसे खडे मसाले टाकून घेतले, लसूण टाकला, कांदा टाकला, त्यानंतर 2-3 हिरवी वेलची, लवंग, मिरे, एक अख्खी वेलची, तेजपान, दालचिनी असं सगळं ह्यामध्ये टाकून त्याला व्यवस्थित मिक्स केलं. त्यानंतर थोडेसे शहाजिरे यामध्ये मी टाकून घेतले. शहाजिरे टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तर कांदा पण छान गुलाबी रंगाचा झाला होता. तर त्यानंतर त्यामध्ये काजू टाकून घेतले आणि आलं थोडंसं किसून घेतलं होतं, आलं पण यामध्ये मी मिक्स करून घेतलं. त्यानंतर मिरची टाकायची होती, तर मिरच्या खूपच मोठ्या होत्या म्हणून मी म्हटलं की त्या बारीक बारीक कट करूनच टाकूया. तर मी त्या मिरच्या अशाच बारीक कट करून टाकल्या. तर खिचडीसाठी जास्त काही सामान नव्हतं म्हणून मटार होती, त्यानंतर ब्रोकोली होती, हे सगळं मी थोडं थोडं यामध्ये ॲड केलं. कारण अशाही भाज्या मुलं खात नाही, त्यामुळे असं हे करून दिलं की ते खातात. आणि सोयाबीन होती, तिला भिजत ठेवलं होतं. थोडंसं पनीर उरलेलं होतं फ्रीजमध्ये, तेही मी यामध्ये टाकून घेतलं. अशी मस्त मिक्स छान खिचडी तयार झाली होती. तर त्याच्यामध्ये मी थोडासा गरम मसाला टाकला आणि तांदूळ आणि डाळ जी होती ती धुवून यामध्ये मी घातली. तर हे व्यवस्थित फुल गॅसवरती तांदूळ टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचे, कारण की सगळ्या भाज्या आणि तांदूळ याला तो मसाला व्यवस्थित लागला पाहिजे, म्हणून फुल गॅस करून याला व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं. पूर्णपणे हे नीट मिक्स झाल्याच्या नंतर मी यामध्ये गॅस कमी केला आणि मग यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलं. आणि मला थोडंसं मीठ कमी वाटलं होतं म्हणून मी यामध्ये थोडं मीठ पण ॲड केलं आणखी. यातच थोडी कोथिंबीर टाकून घेतली आणि 2 शिट्ट्या होऊ दिल्या. त्यानंतर एकदम छान मोकळा भात तयार झाला. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ माझा कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.